नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्राचं बजेट जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी शासन निर्णय ही निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याला आपण जी आर म्हणतो. या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत. याचा अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती दिली आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग पाहूयात की या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोणकोणत्या महिला अपात्र असणार आहेत आणि अर्ज कसा भरायचा. तर तुम्ही पाहू शकता, हा जी आर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. इथून तुम्ही प्रस्तावना पाहू शकता. तर शासन निर्णय काय आहे? निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर योजनेचा उद्देश तुम्ही इथं पाहू शकता. या जी आरची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही हा पूर्ण जी आर वाचून घेऊ शकता. यामधील महत्त्वाचे पॉईंट मी इथं तुम्हाला सांगणार आहे. तर योजनेचं स्वरूप काय असणार आहे? तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये इतकी रक्कम करण्यात येईल. म्हणजे डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येतील. यासाठी वयाची अट आहे 21 ते 60 वर्ष. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांचा समावेश होईल. या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण कोण असणार आहेत? लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण असावं आणि जास्तीत जास्त वय हे 60 वर्ष असायला हवं. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे. ही झाली पात्रता. महिलेचं वय हे 21 ते 60 या दरम्यान असावं. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्याच्याकडं बँक खातं असलं पाहिजे, जे आधारशी संलग्न असलं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. आणि यासाठी अपात्र कोण कोण असणार आहे बघा. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते योजनेसाठी पात्र असणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात, तेही याच्यासाठी पात्र असणार नाहीत. त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानीय संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत, असेही महिला अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तेही शेतकरी, त्याही महिला यासाठी अपात्र असणार आहेत. म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये संयुक्तरित्या 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशाही महिला यासाठी पात्र असणार नाहीत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे ज्याच्याकडे 4 चाकी वाहन असेल त्याही महिला याच्यासाठी पात्र असणार नाही. ट्रॅक्टर वगळता तुमच्याकडे जर दुसरं 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र असणार नाहीत. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र असणार आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतील. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकण्यात येईल. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून याचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. त्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड असलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता तुम्ही ज्या महिलांचा अर्ज भरत आहात त्यांचं तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट तहसीलचं काढावं लागेल आणि ते काढायचं नसेल तर त्या महिलेचा तुमच्याकडे जन्मदाखला असायला हवा. त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. तर
ती जी महिला आहे त्यांच्या कुटुंबातील जो कोणी कुटुंब प्रमुख असेल त्याच्या नावाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. हाही तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, ही 8 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. ऑनलाईन फॉर्म, महिलाचं आधार कार्ड, महिलाचं रहिवाशी, महिलाचा किंवा कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड आणि हमीपत्र. तर लाभार्थी निवड कशी होणार आहे तुम्ही इथं पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. तर या जबाबदाऱ्या असतील. त्याच्यानंतर योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे पहा. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रे, ग्रामपंचायत येथे असेल. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड एक लागेल आणि स्वतःचा आधार कार्ड एक लागेल. त्याच्यानंतर तात्पुरत्या यादीचं प्रकाशन होईल, आक्षेपांची पावती केली जाईल. त्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन केले जाईल. सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र अपात्र लाभार्थ्याची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर, सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल. यामध्ये अंतिम यादी जी असेल ती तुम्हाला अंगणवाडी, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर सेतू सुविधा केंद्रावर किंवा वेबसाईटवर किंवा ॲपवरही पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लाभार्थ्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत ही योजना राबवली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे तो 9 पानाचा आहे. तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. इथं तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. तर याचं टाइम टेबल काय आहे, योजनेच्या अंमलबजावणीची कालमर्यादा तुम्ही पाहू शकता. तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल 1 जुलै 2024 पासून. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 आहे. म्हणून तुम्हाला 1 जुलैच्या अगोदरच महिलेचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं डोमिसाईल आणि इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करावयाचा कालावधी 16 जुलै ते 20 जुलै. तक्रारी हरकतीचे निराकरण करणे 21 जुलै ते 30 जुलै. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट. त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या बँकेमध्ये KYC करणे 10 ऑगस्ट. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024. त्यानंतर महिन्यांच्या देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला हे 1,500 रुपये जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील. तर अशा प्रकारे ही योजना राबवण्यात येईल आणि ह्या योजनेची पूर्ण कार्यपद्धती तुम्हाला या GR मध्ये पाहायला मिळेल. हा GRची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही हा GR वाचून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओला संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तरी पण तुमचे या व्यतिरिक्त कुठले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरच्यांच्या महिलांना याचा लाभ घेता येईल.